नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. जय जयाची भक्तपाला सौ देवयानी, राहणार भरूच, गुजरात यांना आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्ती सागर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराजांचा अनुभव आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका. जय गजानन. गुजरातमधील भरूच येथे वास्तव्यास असणारी मी सौ देवयानी वयाच्या 12-13व्या वर्षीच मला गजानन महाराजांविषयी ओढ निर्माण झाली. हे मी माझे भाग्य समजते. आपल्यावर काही संकट आलं की आपण गजानन महाराजांना प्रार्थना करतो. पण मला लहानपणापासून प्रामाणिकपणे असं वाटत आलं आहे की माणसावर एखादं संकट आलं की ते देवाच्या कृपेने दूर झालं की आपल्याला स्वाभाविकपणेच आनंद होतो. म्हणजे आलेलं संकट दूर होणं हे निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु जर संकट आलंच नाही तर ती जास्त आनंदाची गोष्ट आहे, नाही का? मी काय म्हणते आहे, इसवी सन 2020च्या मार्च-एप्रिल मेचा काळ जे जवळून पाहत आहेत त्यांना लगेच पटेल. अर्थात संकट आल्याशिवाय माणसाला चांगल्या स्थितीची किंमत कळत नाही, हे खरं आहे. पण ते माणसाच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. हे मान्य करून मी मात्र गजानन महाराजांना नेहमीच विनंती करीत आहे की हे गजानना, आम्हा भक्तांना सदैव रक्षण कर. संकटाला दूरच ठेव, संकटाला दूरच ठेव. या माझ्या प्रार्थनेवरून मला एक गोष्ट आठवते. मला आठवते 7 जुलै 1989ला माझं लग्न झालं आणि मी पहिल्याच दिवशी गजानन महाराजांना प्रार्थना केली, महाराज, हा संसार तुमच्या चरणी अर्पण, मला सांभाळून घ्या. महाराजांनी खरोखरच मला वेळोवेळी सांभाळून घेतलं. आजच्या या काळात सद्यस्थितीत कदाचित आपल्याला कल्पना येणार नाही, पण अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. या परिस्थितीचं दासगणूंनी 14व्या अध्यायात सुरेख वर्णन केलं आहे. ऐशा तापे तापाला जीवदाया तयार झाला, पैसा संपत प्रपंचाला काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा. आम्ही तेव्हा ठाण्याला होतो. तेव्हा अशा काही घडामोडी घडून आल्या की यांचा अंकलेश्वर येथील एका कंपनीत नोकरी धरण्याचा निर्धार झाला. यांना जुन्या कंपनीने जुलै महिन्यात इथून रिलीव्ह करून म्हणून सांगितलं. त्यामुळे हे जरी जुलै महिन्यात तिकडे आले तरी मी मात्र मुलीच्या ॲडमिशनसाठी 3 आठवडे आधीच त्या अनोळखी शहरात माझा मुक्काम ठेवला. तेव्हा काही काळ त्या एकाकी आयुष्यात वाटलं की हे काय होत आहे देवा, पण परमेश्वरी योजना आपल्याला कळत नसते, हेच खरं. काहीच दिवस गेले, हे नवीन कंपनीत रुजू झाले आणि पुढे यांची ठाण्यातील ती कंपनी बंद पडली. भविष्यात येणारं मोठं संकट महाराजांनी टाळलं होतं. पुढे आम्ही महाराजांच्या कृपेने आमची ऑल्टो कार घेतली. स्वाभाविकपणेच नवीन कारने प्रथम कुठे जावं हा प्रश्न समोर आला. मी म्हटलं,
गजानन महाराजांच्या कृपेने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने आपली गाडी झाली. तेव्हा आपण आई अण्णांना घेऊन प्रथम शेगावला जाऊ. ठरल्याप्रमाणे आम्ही प्रथम जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथून आमच्या घरून आई अण्णांना सोबत घेऊन शेगाव गाठलं. बहुधा तो गुरुवारच दिवस असावा. शेगावला भरपूर गर्दी होती. तेव्हा शेगावला दर्शनासाठी स्त्री पुरुष वेगळी लाईन असायची. आम्ही सोबतच जेवणाचं घेतलं होतं, पण माझ्या मनात होतं प्रत्येकाने निदान थोडा भोजन प्रसाद मिळावा. मिस्टरांचं दर्शन थोडं लवकर झालं. मी त्यांना म्हटलं, निदान एकाचा प्रसाद घेऊन या. त्याप्रमाणे ते गेलेत, पण वेळ संपली आणि प्रसाद काही मिळाला नाही. त्यामुळे माझं मन चांगलंच नाराज झालं. मी खिन्न झाले. मग आम्ही तिथेच बाजूच्या एका जागी गोल करून जेवण करायला बसलो. तो 2001चा काळ. तेव्हा आजच्यापेक्षा सर्वच वेगळं होतं. मी जेवण सर्वांना दिलं. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी आम्ही डब्बा भरून घेतला नसूनही सर्वांना पुरून 2 पोळ्या शिल्लक उरल्या. इतक्यातच एक उंच गृहस्थ आमच्या बाजूला आले. सेवेकरी घालतात तसा पांढरा ड्रेस होता. मी त्यांना विचारलं, काकाजी, तुम्ही पोळी खाणार का? ते हो म्हणाले. म्हणून मी त्यांना वर्तमानपत्रात पोळी भाजी दिली. ते म्हणाले, तुम्हाला शेगावचा प्रसाद हवा आहे ना? असं म्हणून त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीतून प्रसाद, साखर, फुटाणे आम्हाला दिले. आम्ही तर प्रसाद खाल्ला. माझी त्यांच्याकडे पाठ होती. त्यांनी पोळी खाल्ली की नाही हे पाहण्यासाठी मी मागे वळले, तर जवळपास कोणीही नव्हतं. 2-4 सेकंदात ते गेले कुठे? मी बुचकळ्यात पडले आणि चौकशी केली. तेव्हा तेथील लोक म्हणाले, अहो, तुम्ही भाग्यवान आहात. महाराज अशा प्रकारे भक्तांना भेट देतच असतात. ते सर्व ऐकून माझ्या मनाची खिन्नता कुठल्या कुठे नाहीशी झाली. मनाला त्या प्रसादासह नवी उभारी मिळाली आणि मला आठवला पूर्वी महाराजांनी दिलेला एक अनुभव. आम्ही तेव्हा ठाण्याला होतो. आम्ही आमच्यासाठी एक फ्लॅट बुक केला होता. फ्लॅटचं काम जवळपास पूर्ण झालं होतं, पण आमच्याजवळील पैसाही संपत आला होता. आता पोझिशन घ्यायची वेळ आली होती. 10,000 रुपये जमा करा व ताबा घ्या, बिल्डरने सांगितलं. त्यांना दिलेली मुदत संपत आली. एक दिवस तो बोलला, उद्या शेवटचा दिवस. जेव्हा संकट उभं राहतं आणि उपलब्ध मार्ग संपतात, तेव्हा माणसाची बुद्धी कुंठित होऊन काही सुचेनासे होते. त्यांची चिडचिड व्हायला लागली. माझे मिस्टर वैतागून मला म्हणाले, एका दिवसात 10,000 रुपये तुझे गजानन महाराज आणून देणार आहेत का? ह्यावर मी काय बोलणार? मनातल्या मनात गजानन महाराजांकडे फक्त हात जोडले. तेव्हा आमच्याकडे आई अण्णा आले होते. त्यांची इच्छा टिटवाळ्याला गणपती दर्शन करण्यासाठी होती. आम्ही दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. म्हटलं, तसेही काही अन्य प्रयत्न तर होणार नाही, त्यापेक्षा दर्शन तर घेऊन येऊ. पुढे महाराजांची इच्छा. त्या दिवशी गणपतीचं दर्शन झालं. माझ्या मनात गजानन विजयमधील
ओव्या आल्या. गण हे त्यांचे भजन, म्हणून गजानन हे अभिधान. आमचा तो दिवस तसाच गेला. पैसे देण्याची मुदत संपत होती. रात्री आमची निघण्याची तयारी सुरू झाली. 24 तासात गजानन महाराज 10,000 रुपये उभे करणार का, हा प्रश्न तसाच राहिला. आता पैसे मिळण्याची शक्यता संपलीच होती. मी महाराजांना मनोमन प्रार्थना करीत होते आणि दारावरची बेल वाजली. इतक्या उशिरा कोण आलं असावं असं वाटलं. आम्ही दार उघडलं. दारात एक जोडपं उभं होतं. ते म्हणाले, आम्हाला फारच अर्जंट भाड्याचं घर हवं आहे. आम्ही तुमचा फ्लॅट पाहून आलो. तिथून तुमचा पत्ता दिला म्हणून इथे पोहोचलो. कृपा करून नाही म्हणू नका. आम्ही ॲडव्हान्स म्हणून पैसे आणले आहेत. मी सहज विचारले, किती आणले? त्या बाई नोटा माझ्या पुढे करीत म्हणाला, हे 10,000 रुपये आहेत. आम्ही तिथे उपस्थित सर्वच लोक त्या पैशाकडे आश्चर्याने पाहू लागलो. बाकीच्यांच्या मनात तेव्हा काय भाव होता मला ठाऊक नाही, पण माझ्यापुरतं बोलायचं तर 24 तासात गजानन महाराज 10,000 रुपये घेऊन उभे करणार आहेत का, या प्रश्नाचं उत्तर मला तरी मिळालं होतं. ते पैसे सहर्ष स्वीकारतात ना मी महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.